श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती। बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती। बाय 2 गेट 1 फ्री। घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन्स, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। सीपीआरच्या समस्यांसंदर्भात मुंबईत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेली बैठक यशस्वी, वाढीव निधी देऊन रिक्त पदं भरण्याचा निर्णय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील 300हून अधिक कंत्राटदारांचा शासकीय निविदांवर बहिष्कार, सुमारे 400 कोटी रुपयांची विकास कामं ठप्प होणार। कॉलेजच्या भिंती आणि परिसर स्वच्छ करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला नवा आदर्श। आणि दळणवळणाच्या प्रगतीचे टप्पे, कच्चे तेल, इंधन आयात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा असणारा संबंध यावर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या वृत्तमालिकेचा पहिला भाग। सविस्तर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते।
जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMAT-लाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. गोरगरीब रुग्णांचा आधारवड असणाऱ्या कोल्हापुरातील CPR मधील विविध समस्यांसंबंधी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. CPRला देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ, रिक्त पदं भरणं, BOT तत्वावर नवीन CT स्कॅन आणि MRI मशीन घेण्याचा निर्णय या बैठकीत झालाय. एकूणच या बैठकीमध्ये CPRच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. कोल्हापुरातील CPR मधील विविध समस्या आणि सदोष कामकाजाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार आज नामदार विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील 2 मंत्री आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिंचेकर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी अशा बैठका वारंवार होत असून CPRच्या समस्या मात्र आहेत तशाच आहेत, त्यामुळे बैठकीतून काही यशस्वी तोडगा निघत नसेल तर बैठकीला अर्थच नाही, असं गावित यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनीही निर्वाणीचा इशारा देत या बैठकीतून ठोस निर्णय अपेक्षित असल्याचं सांगितलं. नामदार गावित यांनी CPRला यावर्षी 1 कोटी रुपये वाढीव निधी देण्याचं मान्य केलंय. उच्च शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या 253 पदांपैकी 50% पदं येत्या डिसेंबर अखेर भरली जातील, असंही त्यांनी आश्वासन दिलं. वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी अधिष्ठातांची नेमणूक करण्याचा तसंच 15 दिवसात प्रशासन अधिकारी नेमण्याचंही मान्य करण्यात आले. शासनाकडे निधीची कमतरता असल्यानं BOT तत्वावर नवीन CT स्कॅन आणि MRI मशीन घेण्याचं आश्वासन नामदार गावित यांनी दिलं. शेंडा पार्क इथं उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी 30 कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात यावा, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मनोरुग्ण विभागासाठी 36 लाख रुपयांची तरतूद केल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं. CPRच्या अनेक प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं. आम्ही आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदय गावित साहेब यांना अगदी घासून सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वी ज्या पद्धतीने बैठका घेतल्या गेल्या आणि त्याचं काही निष्फळ झालं नाही, त्यातून अशा पद्धतीने न होता आम्ही आज बाप दाखवण्याचे श्राद्ध झाला अशा प्रकारच्या भूमिका घेऊन अगदी डेट वाईज ज्या दिवशी पूर्ण करण्याची डेट वाईज करणं आम्ही या ठिकाणी निर्णय आमच्या पदरात पाडून येतो असं म्हणलं तर चुकीचं नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर कार्यालयामार्फत दरवर्षी सुमारे 400 कोटी रुपयांची विकास कामं केली जातात. यासाठी जिल्ह्यातील 300हून अधिक ठेकेदारांना निविदा प्रक्रियेद्वारे कामं दिली जातात. मात्र अलीकडच्या काळात टेंडरमधील त्रुटी, शासनाचे जाचक नियम, अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे कंत्राटदारांची अक्षरशः गळचेपी होऊ लागली आहे. कंत्राटदारांनी आपल्या मागण्यांबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या पदरात दुर्लक्षाशिवाय काहीच पडलेलं नाही. त्यामुळे आता निर्णायक संघर्ष करण्याचा निर्णय घेऊन रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं शासनाच्या निविदेवरच बहिष्कार टाकल्यानं 400 कोटी रुपयांची विकास कामं ठप्प होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं रस्ते, विविध शासकीय इमारती आणि पूल बांधण्याचं काम केलं जातं. यातील बहुतांश काम ठेकेदारी पद्धतीनं केलं जातं. जिल्ह्यातील 300हून अधिक ठेकेदार ही कामं करतात. मात्र या ठेकेदारांपुढं अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे ठेकेदारांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. या समस्यांची सुरुवात होते
ती निविदा प्रसिद्धीपासून. संबंधित कामासाठी निधी उपलब्ध नसताना किंवा अत्यल्प निधी उपलब्ध असताना निविदा प्रकाशित केल्या जातात. मात्र काम सुरू केल्यानंतर निधी उपलब्ध नसल्याचं कारण पुढे करून काम थांबवलं जातं. त्याचा फटका संबंधित कंत्राटदाराला भोगावा लागतो. तसंच निविदा तयार करताना डांबराचा दर 3 महिन्याच्या सरासरीनुसार गृहीत धरला जातो. वास्तविक डांबराचे दर प्रत्येक 15 दिवसांनी बदलत असतात. त्यामुळं बिल अदा करण्याच्या वेळेस वाढलेल्या डांबराच्या दराचा फटका कंत्राटदाराला बसतो. तसंच कंत्राटदाराचं बिल अदा करण्याची पद्धत अत्यंत वेळखाऊ आहे. केलेल्या कामाच्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी नियमाप्रमाणे निश्चित न करता अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार 2 वर्षांपर्यंत गृहीत धरला जातो. कामाला सुरुवात करताना काही रक्कम सुरक्षा अनामत रक्कम म्हणून जमा करून घेतली जाते. काही कारणामुळे कामाला मुदतवाढ मिळाली तर ही रक्कम कार्यालयाकडे अडकून राहते. त्यामुळे कंत्राटदारांना काम करताना खूप अडचणी येतात. महत्त्वाचं म्हणजे IRCच्या कलम 37 अनुसार रस्त्याच्या कामाचं पूर्ण अंदाजपत्रक तयार करून त्याचा निधी उपलब्ध करणं गरजेचं असताना केवळ डागडुजीचं काम ठेकेदाराला दिलं जातं. नंतर या रस्त्यावर खड्डे पडले तर त्याची जबाबदारी सुद्धा संबंधित ठेकेदारावर टाकली जाते. तर काही निविदा पत्रकात नियमापेक्षा जास्त रक्कम देखभाल अनामत रक्कम म्हणून राखीव ठेवली जाते. परिणामी कंत्राटदाराला आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागतं. या सर्व त्रुटी दूर करून निविदा प्रक्रियेमध्ये सुसूत्रीकरण आणावं यासाठी रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मार्फत शासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही कंत्राटदारांच्या पदरात फारसं काहीच पडलेलं नाही. त्यामुळे आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केलाय. चालू वर्षीच्या सर्व निविदा भरणार नसल्याचा निर्णय असोसिएशनने घेतलाय असं असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितलं. पहिल्या ज्या 10 मागण्या आमच्या आहेत, ह्या 10 मागण्या जोपर्यंत आमच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व टेंडरवर बहिष्कार टाकलेला आहे. आणि जोपर्यंत आम्हाला या 10 मागण्यांचं लेखी स्वरूपात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा आम्ही टेंडर बहिष्कार कंटिन्यू करत आहोत. आणि यामध्ये आमची इच्छा अशी आहे की शासन दरबारी पालकमंत्री साहेबांनी आणि आमच्या लोकल मंत्री महोदयांनी यामध्ये पुढाकार घेऊन आमची एक समन्वय कोऑर्डिनेशन मीटिंग लावावी आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या त्रुटी ह्या जॉईंट मीटिंगमध्ये सादर कराव्यात आणि त्या त्रुटीवर तोडगा काढून हे आम्हाला न्याय द्यावा. ठेकेदारांच्या आंदोलनामध्ये तोडगा निघाला नाही तर जिल्ह्यातील 400 कोटी रुपयांची विकास कामं ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिलाय. छत्रपती राजाराम महाराजांचं नाव कोल्हापूर विमानतळाला द्यावं या मागणीसाठी व्हीनस कॉर्नरजवळील पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात आले. छत्रपती राजाराम महाराज प्रेमींच्या वतीनं हे उपोषण करण्यात येत आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टी ठेवून कोल्हापूरच्या व्यापार वाढीसाठी विमानतळ असावा या हेतून प्रयत्न केले. उजाळीवाडीच्या माळावर राजाराम महाराजांनी 1930 ते 1935 या कालावधीत विमानतळाचं काम सुरू केलं. 170 एकर जागेत हे विमानतळ उभारण्यात आलं. 4 मे 1940 रोजी छत्रपती राजाराम महाराजांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झाल्याचे संदर्भ मिळतात. छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टीनं उभारलेल्या कोल्हापूरच्या विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं अशी मागणी छत्रपती राजाराम महाराज प्रेमींच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठीच स्टेशन रोडवरील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. उदयसिंह राजे यादव, वसंत सिंघण, चिंतामणी बकरे, विजय जाधव, आदित्य मैंदर्गीकर, ज्ञानेश पोद्दार, इम्रान शरीफ, अनिल मगदूम, ॲडव्होकेट प्रताप जाधव आदी कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले. इचलकरंजी इथं डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानं नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांना आज धारेवर धरलं. त्यामुळे पालिका सभागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेईल असं सांगितलं. ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे इचलकरंजी शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. 2 आठवड्यापूर्वी डेंग्यू सदृश्य आजाराचे काही रुग्ण आढळल्यानं इचलकरंजीत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी शहरातील डॉक्टरांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. तसंच प्रशासनालाही आरोग्यविषयक प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचे आदेश दिले होते.
तरीही आज उत्तम प्रकाश चित्रमंदिर परिसरात असलेल्या आवाडे अपार्टमेंटमधील कपिल दरक याला डेंग्यूची लागण झाल्यानं नगरसेवक मोहन कुंभार यांनी प्रशासनाला स्वच्छतेच्या विषयावरून धारेवर धरला. नगरसेवक भाऊ आवळे आणि राजू आलासी यांनीही इचलकरंजीत डेंग्यूचे अन्य रुग्ण असल्याचं सांगितलं. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनल्याचं पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांना धारेवर धरला. या प्रश्नावरून सभागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी संगेवार यांनी संबंधित भागात औषध फवारणी तसंच डास निर्मूलनासाठी फॉगिंग फवारणी केली असून प्रशासन सर्व प्रकारची दक्षता घेत असल्याचं सांगितलंय. मुख्याधिकारी नितीन देसाई यांनीही आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत असल्याचं सांगितलं आहे. कितीही चर्चा झाल्या, आरडाओरड झाली, आश्वासनं दिली तरी इचलकरंजीतील स्वच्छतेचा प्रश्न आणि पर्यायानं आरोग्याचा प्रश्न कायम राहतो हे मात्र कटू सत्य आहे. वेळ सकाळी 10ची. कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील काही विद्यार्थी हातात बादली, कापड, ब्रश, खराटा घेऊन कॉलेज आवारात आले आणि त्यांनी कॉलेजमधील थुंकून घाण केलेले कोपरे, भिंतीवरील मजकूर आणि अनावश्यक पत्रकं काढून स्वच्छता करण्याला सुरुवात केली. बघता बघता या मुलांनी महाविद्यालयाचा परिसर चकाचक केला. नव्या पिढीमध्ये विधायक दृष्टी आणि सकारात्मक ऊर्जा आहे ह्या मुलांनी कृतीतून दाखवून दिलं. पण विद्येचं मंदिर अस्वच्छ करणाऱ्यांना सणसणीत चपराकी लगावली. शाळा आणि कॉलेज हे ज्ञानदानाचं एक पवित्र मंदिर असतं. महाविद्यालयात शिक्षण घेताना जशी करिअरची दिशा मिळते तसंच उत्तम संस्कार आणि संगती लाभते. नवी पिढी बेजबाबदार आहे, भरकटलेली आहे असं म्हणणाऱ्यांना आज राजाराम कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून चोख उत्तर दिलंय. धीरज, किशन, अवधूत, अक्षय, अस्मिता या विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालय परिसरात प्रवेश केला तोच एका उद्देशानं. ज्या महाविद्यालयात आपण शिकतो त्याचा परिसर साफ स्वच्छ करण्याचा संकल्प घेऊन त्या तयारीनंच ही मुलं कॉलेजात आली. महाविद्यालय प्रशासनाच्या परवानगीनं या विद्यार्थ्यांनी कॉलेज स्वच्छता अभियान राबवलं. तेही कोणताही गाजावाजा न करता किंवा कुणाविषयी तक्रार न करता. कॉलेजमधील एक ग्रुप स्वच्छता मोहीम राबवते म्हटल्यावर आपोआपच अन्य मुलंमुलीसुद्धा पुढे आल्या आणि बघता बघता थुंकलेले कोपरे, खरडलेल्या भिंती, धूळ कचऱ्यानं माखलेल्या फरशा स्वच्छ झाल्या. ही स्वच्छता मोहीम राबवल्याचं समाधान काही वेगळंच आहे असं त्यातील काही जणांनी बोलूनही दाखवलं. आम्ही कॉलेजमध्ये आल्यावरती आम्हाला ते सगळीकडे थुकलेलं काय काय लिहिलेलं ते बघितल्यावरती असं अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. मग आम्ही सरांना भेटलो आणि म्हणलो परमिशन मागितली की आम्हाला साफ करायची परमिशन द्या. आम्हाला सरांनी लगेच होकार दिला, चांगला उपक्रम आहे तुमचा असे बोलले. त्याच्यामुळे आम्ही मग 4-5 लोक होतो, आम्ही सुरुवात केली पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. सगळ्या वर्गातले मुलांनी आम्हाला मदत केली. त्याच्यामुळे आम्ही सगळं साफ करून टाकलेलं आहे आता. आणि प्रत्येक कॉलेजवरच्या विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही पण आमच्या कॉलेजसारखा उपक्रम तुमच्या कॉलेजमध्ये राबवा. मुलांचा हा विधायक उपक्रम समजताच महापालिकेतील एका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं 500 रुपयांची मदत केली आणि एका शिक्षकानं स्वच्छतेचं साहित्य पुरवलंय. कोणत्याही चांगल्या आणि सकारात्मक उपक्रमाला कोणीतरी सुरुवात करणं आवश्यक असतं. मग आपोआपच त्याला सुजाण मनांची आणि तत्पर हातांची मदत मिळते आणि हाती घेतलेलं काम तडीस जातं. खरं तर कॉलेज असो किंवा अन्य सार्वजनिक ठिकाण अस्वच्छता करणाऱ्यांची गय करता कामा नये, पण केवळ दूषणं देऊन आणि नाक मुरडून गप्प न बसता राजाराम महाविद्यालयातील या मुलामुलींनी आपल्या कृतीतून आदर्श घालून दिलाय. आता गरज आहे या उपक्रमाचं अन्य मुलांनीही अनुकरण करण्याची. महाद्वार रोडवरील कसबा गेटजवळ असणाऱ्या सिद्धी सिलेक्शन आणि एका मोबाईल शॉपीला आज पहाटे आग लागली. बेसमेंटमध्ये असणारी ही दुकानं बंद असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापुरातील महाद्वार रोडवर कसबा गेटजवळ असणाऱ्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सिद्धी सिलेक्शन, ओंकार इलेक्ट्रॉनिक या दुकानात आज पहाटे 5:30च्या सुमाराला आग लागली. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना धुरामुळे या दुकानात आग लागल्याचं लक्षात आलं. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या वेळी दुकानं बंद असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजाची कुलपं तोडून आत प्रवेश केला आणि अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या दुकानातील रेडीमेड कपडे आणि मोबाईल हँडसेट जळून खाक झालेत. या घटनेत सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. इंजिनचा शोध ही बाब दळणवळणासाठी क्रांतिकारक होती. 18व्या शतकाच्या मध्याला रॉकेल तर त्या शतकाच्या अखेरीला पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी इंजिनं अस्तित्वात आली. त्यामुळे कमी खर्चात जलदगतीनं प्रवास करणं शक्य झालं. पण आता सर्वच प्रकारचा प्रवास कच्चं तेल आधारित इंधनावर सुरू झाल्यानं अनेक समस्या निर्माण झाल्यात. जगभरातील तेलांच्या साठ्यावर मुठभर व्यक्तींचं नियंत्रण आहे. त्याचा फटका इतरांना बसतोय.
भारताला इंधनाची गरज भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागतं. ही आयात 7.25 लाख कोटी रुपये इतक्या अजस्त्र रकमेची आहे. या पार्श्वभूमीवर दळणवळणाच्या प्रगतीचे टप्पे, कच्चं तेल, इंधन, आयात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा असणारा संबंध यावर दृष्टिक्षेप टाकणारी वृत्तमालिका. 1846ला पहिलं डिझेल इंजिन अस्तित्वात आलं. त्यानंतर आजपर्यंत एकूण इंधनाचा वापर सातत्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये एकूण जागतिक अर्थकारणापैकी किती टक्के भाग हा इंधनासाठी व्यापून राहतो हे पाहणं रंजक आणि उद्बोधक ठरेल. यासाठीच बी न्यूजच्या वतीनं विशेष वृत्तमालिका आजपासून आपण सुरू करत आहोत. दळणवळणाची गती वाढवण्यासाठी 16व्या शतकाअखेर जोरदार प्रयत्न सुरू झाले. युरोपीय देशांमध्ये त्या दृष्टिकोनातून अनेक संशोधनं सुरू होती. अशातच 1672 दरम्यान चीनमध्ये वाफेवर चालणारं इंजिन तयार करण्यात आल्याचा उल्लेख विकिलीक्समध्ये आढळतो. त्यानंतर जेम्स वॅट यांनी 1763 ते 1775 दरम्यान वाफेच्या शक्तीचा वापर करण्यासाठी अनेक प्रयोग केले. त्यांनी व्यावहारिकदृष्ट्या परवडेल असं इंजिन तयार केलं. त्यानंतर फ्रान्स इथं 18व्या शतकाच्या सुरुवातीला सेल्फ प्रोपेल्ड इंजिन्सवर काम सुरू झालं आणि त्यात यश मिळालं. 18व्या शतकात मात्र वाफेला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. 1846 साली रॉकेलवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं. त्यामध्ये विविध संशोधकांनी सुधारणाही केली. 1892 साली जर्मन संशोधक रुडॉल्फ डिझेल यांनी कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनचा शोध लावला. यासाठी कच्च्या तेलातून विघटन होऊन निघणाऱ्या द्रव्याचा इंधन म्हणून वापर केला जात असे. या संशोधकाच्या नावावरूनच या द्रव्याला डिझेल असं नामकरण करण्यात आलं. याच दरम्यान कार्ल बेन्झ यांच्या बेन्झ मोटर वॅगन या कंपनीमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिनवर संशोधनाचं काम सुरू होतं. 1886च्या दरम्यान झालेल्या घडामोडींनी आधुनिक ऑटोमोबाईल क्षेत्राचा पायाच रचला. त्यानंतर अमेरिकेमध्ये फोर्ड यांनी स्वतः तयार केलेल्या फोर्ड मॉडेल टी या श्रेणीतील गाड्यांनी खऱ्या अर्थानं छोट्या गाड्यांचं पर्व सुरू केलं. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या मुठभर ऑटोमोबाईल कंपन्या वर्षाकाठी 50 गाड्या तयार करत असत. त्यामध्ये सातत्यानं भर पडू लागली. त्या गाड्या वापरणं प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायचं. तसंच गाडी विक्रीतून मोठा नफा कमवता येतो हे लक्षात आल्यानंतर या क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली आणि ऑटोमोबाईल क्षेत्राचा अविश्वसनीय गतीनं विस्तारही झाला. 2012 साल अखेर पृथ्वी तलावर 100 कोटी वाहनं असल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. पण त्यामुळं वेगळेच प्रश्न निर्माण झालेत. या सर्व प्रश्नांचा तसंच वाहनांना आवश्यक इंधनाची गरज आणि त्याचं अर्थकारण याविषयी पाहूया पुढील भागात. शासनानं बंदी घातलेल्या औषधांची विक्री करत असल्याच्या कारणावरून औषध निरीक्षकांनी भवानी मंडपातील महावीर एजन्सीजवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी प्रकाश कांगटाणे आणि श्रवणकुमार कोले या दोघांना अटक केली आहे. अंदाजे 6 लाख रुपये किमतीची औषधं जप्त करण्यात आली आहेत. काही औषधांमध्ये अंमली पदार्थांचं प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरून केंद्र शासनानं त्या औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. 23 मे पासून स्मॅस्मो प्रोक्झिव्हॉन या औषधाचा बंदी घातलेल्या यादीत समावेश करण्यात आलाय. मात्र कोल्हापुरातील भवानी मंडप इथल्या महावीर एजन्सीज या घाऊक विक्रेत्याकडून या औषधाची विक्री सुरू होती. याबाबतची माहिती कळताच अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक महेश कौटिकवार यांनी 13 जुलै रोजी त्या ठिकाणी छापा टाकून अंदाजे 6 लाख रुपये किमतीच्या 2,85,000 कॅप्सूल जप्त केल्या होत्या. या प्रकरणी एजन्सी मालक प्रकाश प्रतापचंद कांगटाणे आणि श्रवणकुमार कोले या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आज या दोघांना अटक केली. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय, मनसेनं केली रस्त्यांची दुरुस्ती. चंद्रे वाळवे बंधाऱ्यावर पाणी आल्यानं चंद्रे इथल्या सुमारे 200 विद्यार्थ्यांना शाळेत जाणं बनलंय कठीण. कळंबा इथल्या टिपूगुडे गल्लीजवळ पाण्याच्या पाईपलाईनला गळती, दलदलीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. या आणि इतर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बतराज. डॉक्टर बतराज.
सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फोन 94 220 43 745 268 83 03. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स, अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव
द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर, गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडी खुले रेशमाची घडी. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार श्रीपतराव दादा सहकारी बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. HF Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी, 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT, जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT, ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर.
म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी, रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून। तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना। इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी। इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर, तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून। सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर। आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप। याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर। फोन 0231 2 666 337। परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर। घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी, मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना। म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे। कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य। ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर। साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर। बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडी। वाघांच्या शिकारीचा तपास सीबीआयकडे देणार, वनमंत्री पतंगराव कदम यांची घोषणा। सत्तेसाठी हिंदुत्वाबरोबर जाणार नाही, रामदास आठवले यांचं वक्तव्य। उस्मानाबाद इथल्या कळंब तालुक्यात बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टर MK शेटे यांना अटक। तेलंगणाबरोबर वेगळ्या विदर्भाचा निर्णय घ्या, खासदार विलास मुत्तेमवार यांचे सोनिया गांधी यांना पत्र। स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीला काँग्रेस वर्किंग कमिटीची मंजुरी। राजस्थान इथं स्कूल बसला अपघात, 10 विद्यार्थी ठार। स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नवी समिती स्थापन करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश। आता वळूयात जिल्ह्यातील घडामोडींकडे। कोल्हापूर शहरातील रस्त्यांचे पुन्हा एकदा 3:13 वाजलेत। सर्वच ठिकाणचे रस्ते कमी अधिक प्रमाणात खड्ड्यांनी भरलेत। सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात तर वाहन चालवणाऱ्यांना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागतीये, तर पादचाऱ्यांना खड्ड्यातून उडणारं पाणी अंगावर येऊ नये यासाठी धडपड करावी लागतीये।
आयआरबीच्या रस्त्यांचा जेवढा गंभीर प्रश्न आहे तितकाच गंभीर प्रश्न शहरातील अन्य रस्त्यांचाही आहे. याचा कोणी विचार करणार आहे की नाही? अखेर आज मनसेनं शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत आवाज उठवला. काही ठिकाणचे रस्त्यावरील जीवघेणे खड्डे मुजवून मनसेनं महापालिकेच्या निष्क्रियतेचा निषेधच केला. कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहनं चालवावी लागतात. जीवघेणे ठरत असलेले हे खड्डे मुजवण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ मनसेनं हे खड्डे मुजवण्याला सुरुवात केली आहे. महापालिकेचे ठेकेदार, महापालिकेचे संबंधित अधिकारी गेली 15 ते 20 दिवस झाली ह्या रस्त्यावर त्यांनी दगड बाकीचे खडीवर आणून टाकले, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये खड्डे बुजवण्याचं काम त्यांनी केलेलं नाही आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा खडीचं पूजन केलं आणि मग खड्डे बुजवले. मनसेनं बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी या रस्त्यावरील खड्डे आज मुजवलेत. या आंदोलनानंतर तरी महापालिकेला शहरातील रस्त्यांची दुर्दशा दिसेल आणि त्यावर उपाययोजना होईल अशी आशा मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शहराध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, प्रसाद पाटील, रणजित वरेकर, विशाल पाटील, मनीष महागावकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 10वी आणि 12वी मधील नापास खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतींच्या गुणांचे प्रस्ताव सादर करण्याचा बुधवार अखेरचा दिवस आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्याच दिवशी ते सादर करायचे आहेत. त्यामुळे पात्र खेळाडूंनी बुधवारपूर्वी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलंय. संघटनांच्या जिल्हा संघटना आणि यांच्या दोन्हींचं सुद्धा आम्हाला कागदपत्रांची पूर्तता जे शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी केल्यानंतरच आम्ही ती बोर्डाला पाठवणार आहोत. अशा प्रकारचा मॅसेज आणि आदेश आम्हाला काल प्राप्त झालेला आहे आणि काल प्राप्त होताच आम्ही तो संबंधित संघटनांना कळवलेला आहे. आणि त्यानंतर जे आम्हाला आज दिवसभरात 1-2-3 प्रस्ताव आलेले आहेत आमच्याकडं आणि जे उद्यापर्यंत आम्हाला त्या ज्या संघटनांच्या 12 मुद्द्यांची पूर्तता करून उद्यापर्यंत देतील त्यांचा प्रस्ताव आम्ही शिक्षण मंडळाकडे नक्कीच उद्या देणार आहोत. राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथल्या 200हून अधिक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी कसबा वाळवे गावाला जावं लागतं. मात्र गेल्या 10 दिवसांपासून चंद्रे वाळवे बंधाऱ्यावर पाणी आल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाणं कठीण झालंय. दरवर्षी पावसाळ्यात शाळेला जाणारा रस्ता बंद होत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. चंद्रे गावची लोकसंख्या 3,500 आहे. गावात 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहे. मात्र माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करून कसबा वाळवे गावाला जावं लागतं. पावसाळ्यात दूधगंगा नदीवरील बंधाऱ्यावर पाणी येतं. त्यामुळे 10 ते 15 दिवस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. दरवर्षी विद्यार्थ्यांना ही समस्या भेडसावत असल्यामुळं शैक्षणिक नुकसान तर होतच, पण काही विद्यार्थ्यांनी 7वी नंतर शाळेलाच रामराम ठोकलाय. 3 ते 4 किलोमीटर अंतर चालत जाताना मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे वैतागून काही पालकांनी मुलींचं शिक्षण बंद केलंय. बंधाऱ्यावर पाणी आल्यावर शाळेला जायचं म्हटलं तर 3 ठिकाणच्या एसटी मधून 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. काही मुलांनी धाडसानं पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला तर वाहून जाण्याची भीती आहे. यासाठी गावातच माध्यमिक शिक्षणाची सुविधा मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक वर्गातून होतीये. राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील विद्यार्थी आम्ही माध्यमिक शिक्षणासाठी वाळवे येथे जातो. आम्हाला दूधगंगा या नदीवरून या पुलावरून जावे लागते, पण या पुलावर गेले 8 दिवस पाणी आले असून आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. आणि पर्यायी मार्ग बिद्रीकडून आहे, पण 15-20 किलोमीटर बिद्रीकडून जावे लागते. अनेक गाड्या बदलाव्या लागतात आणि आमच्या विद्यार्थ्यांची सोय करावी. यापूर्वी ग्रामस्थांनी गावातच माध्यमिक शाळा मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बृहत आराखडा या शासन नियमाच्या अडचणी आल्यामुळे हायस्कूलला मंजुरी मिळाली नाही. अनेक गावात विद्यार्थी कमी आणि शाळा जास्त अशी परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शाळेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये. कोल्हापूर महापालिका हद्दीतील पूरक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम करून भराव टाकण्यात आलेत. महापालिकेने दिलेल्या परवान्याची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या बिगर शेती आदेशांची चौकशी व्हावी अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 21 सप्टेंबर 1989 रोजी पाटबंधारे विभागानं परिपत्रक काढून पूररेषा निश्चितीबाबत निर्णय जाहीर केला, परंतु त्याची अंमलबजावणी गेल्या 23 वर्षात झालेली नाही. महापालिकेच्या हद्दीत पूररेषेच्या आत बांधकामं झाल्याचं पाटबंधारे विभागानं 2005 सालीच नमूद केलंय. त्या बांधकामांवर आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही.
अशी विविध बांधकामं तसंच अनधिकृतपणे भराव टाकण्यात आल्याचं प्रजासत्ताक सेवा संस्थेनं पुराव्यानिशी दाखवून देऊनही महापालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. दोषी अधिकाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संघटनेनं केलाय. पूर क्षेत्रातील अनधिकृत भरावाबद्दल नोटिसा देऊनही नंतर विषय मिटवला जातो आणि त्या ठिकाणी बांधकाम परवाने दिले जातात. त्यामुळे भविष्यात कोल्हापुरात उत्तराखंड सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका हद्दीतील पूर क्षेत्रात झालेल्या सर्व बांधकामांची आणि परवान्यांची तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या बिगर शेती आदेशांची चौकशी व्हावी अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेनं मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी तसंच नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी असंही या निवेदनात म्हटलं आहे. सहकारी बँकांनी शेती क्षेत्राला किमान 70% कर्ज द्यावं तसंच आर्थिक स्थिती ठीक नसलेल्या बँकांचं विलीनीकरण करावं यासह अन्य मागण्या जनसुराज्य पक्षाच्या वतीनं करण्यात आल्यात. या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलंय. सहकारी बँकांनी आपल्या एकूण कर्ज वितरणातील 70% कर्ज शेती क्षेत्राला देण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेनं केल्या आहेत. या सूचनेची अंमलबजावणी बँका करत नसल्याचं दिसून येत आहे. याचबरोबर कृषी पतपुरवठा, सहकारी सोसायट्या आणि सहकारी बँका बिगर कृषी क्षेत्रांसाठी 40% अधिक कर्ज देत आहेत. यामुळे शेती क्षेत्राला दुय्यम स्थान दिलं जात आहे. याला आळा घालण्यासाठी राज्य सहकारी बँकांनी बँकिंग नियमन आणि नाबार्ड कायद्यामध्ये सुधारणा करावी तसंच बँक विषयक पूरक सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील, तानाजी मोरे, संदीप वाडकर, प्रकाश पाटील, अनिल मादनाईक आदी उपस्थित होते. कागल नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज बोलवण्यात आली होती. या सभेत शहरातील राम मंदिराच्या बांधकामासह इतर विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याच्या ठरावाला नगर परिषद सभागृहानं मंजुरी दिली आहे. मंदिरासाठी त्वरित निधी मिळावा, एकात्मिक विकास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ गरजू लोकांना द्यावा अशी मागणी शाहू आघाडीसह काही सदस्यांनी केली. कागल नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बोलवण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अंजुम मुजावर होत्या. सभेत 28 विषयांना मंजुरी देण्यात आली. राम मंदिरचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी तीर्थक्षेत्र विकास योजना दुसऱ्या टप्प्यातून 1 कोटी आणि इतर कामांसाठी 1 कोटी असा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठवण्याच्या ठरावाला सभागृहानं मंजुरी दिली. मंदिरासाठी त्वरित निधी मिळावा अशी मागणी शाहू आघाडीचे सचिव मनोहर पाटील, नगरसेवक भैया इंगळे, संजय कदम यांनी केली आहे. एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास योजनेतील जादा कामांना मंजुरी देण्याचा विषय सभागृहासमोर आला. यावेळी भैया इंगळे, नम्रता कुलकर्णी यांनी गरजू लोकांनाच या योजनेत सामावून घेण्याची मागणी केली. तर मनोहर पाटील यांनी लाभार्थ्यांची यादी सभागृहासमोर ठेवण्यात यावी असं सांगितलं. शहरात डिजिटल फलक लावण्याबाबतच्या नियमावलीला मंजुरी देण्यात आली आहे. जाहिरातीचे फलक लावण्यात येतात त्यांच्यावर कराची आकारणी करावी अशी मागणी काही सदस्यांनी केली. शहराला पाणीपुरवठा विभागानं नियोजनबद्ध पाणीपुरवठा केलाय याबद्दल शासनानं पालिकेचं अभिनंदन केलंय. नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झालंय असं स्पष्ट करत पक्षप्रतोद रमेश माळी यांनी नामदार मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांना सभागृहानं मंजुरी दिली. चर्चेमध्ये आशाकाकी माने, संजय चितारी, बेबीताई घाटगे, सन्मती चौगुले, संगीता गाडेकर यांनीही भाग घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष मारुती मदारे, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. कळंबा इथल्या टिपुगडे गल्लीजवळ पाण्याच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया तर जात आहेच, पण हे पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात शिरल्यानं लोकांच्या त्रासात भर पडली आहे. गेल्या 2 वर्षापासून कमी अधिक प्रमाणात पाणी गळतीचा हा प्रकार सुरू असून ग्रामपंचायतीचं मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार केली जाते. करवीर तालुक्यातील कळंबा इथं पाणी गळतीच्या त्रासानं काही नागरिक वैतागलेत. त्रिमूर्ती कॉलनीच्या पुढील बाजूला साई मंदिरपर्यंत एक मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र टिपुगडे गल्लीतील पाईपलाईनला गळती लागल्यानं गळतीचं पाणी नागरिकांच्या घरात झिरपत असून दररोज झिरपणाऱ्या पाण्यामुळे घरामध्ये प्रचंड ओल आली आहे. सातत्यानं पाझरणाऱ्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढलाय. गळतीच्या पाण्यामुळे इथल्या मांगलेकर कुटुंबियांच्या घराची एक भिंतही पडली आहे. जयसिंग मांगलेकर, जयवंत मांगलेकर, राजू मांगलेकर, नंदकुमार तिवले यांच्यासह अनेकांच्या घरात हे पाणी जात असल्यानं घरांच्या भिंतींना धोका निर्माण झालाय. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार कळवून देखील गळती काढलेली नाही असं या नागरिकांचं म्हणणं आहे. 2 वर्ष झाली पाणी येतंय आमच्या दारात
आणि घरात पण आहे आणि तिने 2-3दा मी पंचायतला गेलो तर तिने काय मनावर घेतलं नाही. वहिनी काय ते तर मी पंचायतला गेलो की मलाच बाहेर काढतात आणि अंबाबाईचा प्रसाद झाल्या करूया 2 वर्ष झाली ती काय अजून करायला नाहीत. टिपोडे गल्लीला पूर्ण एक या सगळ्या की लिकेजमुळं उन्हाळ्यात सुद्धा इथं अगदी कमरेएवढ्या भिंती किंवा आमच्या परशे सगळ्या ओल्या काय मस्त आहे. आम्हाला ह्याच्यात लोकांना म्हणजे जीवित हानी धोकादायक आहे ह्याला की आमच्या जे कौलारू घरं किंवा मातीची घरं आहेत पडण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या रिक्षा चालकांना शिवसेनेच्या वतीनं ई-मीटरचं वाटप करण्यात आलं. शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम संपन्न झाला. रिक्षा चालकांना ई-मीटर वाटप करण्याचा उपक्रम शिवसेनेनं हाती घेतलाय. शाहू स्मारक भवन इथं रिक्षा चालकांना ई-मीटरचं वाटप आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं. रिक्षा व्यावसायिक प्रामाणिकपणे ई-मीटर बसवत असून प्रादेशिक परिवहन विभागानं त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, त्यांना आणखी थोडा अवधी द्यावा, अन्यथा शिवसेना त्यांच्यावरील कारवाई मोडून काढेल असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. दरम्यान रिक्षामध्ये राहिलेला लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्र प्रामाणिकपणे परत करणाऱ्या विलास गोसावी आणि गेली 55 वर्ष रिक्षा व्यवसाय करून प्रवाशांची सेवा करणाऱ्या पांडुरंग कोळेकर यांचा आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, संभाजी जाधव, राजू हुंबे, रिक्षा सेनेचे जिल्हाप्रमुख राजू जाधव, कॉमनमॅनचे बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्यासह शहरातील रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. 2011 साली देशात जनगणना करण्यात आली होती. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुधारित जनगणनेनुसार घेतल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नजीकच्या काळात राज्यातील सुमारे 550 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. आतापर्यंत या निवडणुका 2001च्या जनगणनेनुसार घेतल्या जात होत्या. मात्र यापुढे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2011च्या जनगणनेनुसार होणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड आणि गटांची पुनर्रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुनर्रचनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार आहे. या पुनर्रचनेमुळे राजकीय समीकरण बदलणार असल्याने लोकप्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवर नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अनेक वेळेला या रस्त्यावर वाहनांची कोंडी होते. आज ट्रान्सपोर्टमधून माल भरून ट्रक कोकणकडे निघाला होता. उषा टॉकीजसमोर ट्रक आल्यानंतर जेवणासाठी म्हणून चालकानं ट्रक रस्त्याकडेला थांबवला. पण जेवून येईपर्यंत ट्रकच्या डावीकडील दोन्ही चाकं चिखलात रुतून बसली. क्रेनच्या सहाय्यानं हा ट्रक बाहेर काढावा लागला. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवर नेहमीच वाहतुकीची मोठी गर्दी असते. अनेक वेळेला रस्ता क्रॉस करताना किरकोळ अपघात होतात आणि या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. असे प्रकार आठवड्यातून 3 ते 4 वेळा पाहायला मिळतात. आज एका ट्रान्सपोर्टमधून भैरी भवानी ट्रॅव्हल्सचा ट्रक माल घेऊन कोकणात निघाला होता. दुपारची वेळ असल्यानं चालकानं उषा टॉकीजच्या समोर रस्त्याकडेला ट्रक थांबवून जेवण करण्याचा निर्णय घेतला. पण जेवून येईपर्यंत ट्रकच्या डाव्या बाजूची चाकं चिखलात रुतून बसली होती. त्यामुळे चिखलातून ट्रकला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली. एका क्रेननं ट्रकला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्रेनला ट्रक बाहेर काढता आला नाही. त्यामुळे दुसरी शक्तिशाली क्रेन मागवली आणि या क्रेनच्या सहाय्यानं चिखलात रुतून बसलेला ट्रक बाहेर काढण्यात आला. ट्रकला बाहेर काढण्यासाठी क्रेन रस्त्यावर उभी करावी लागल्यानं स्टेशन रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. कोल्हापूर शहराच्या पर्यावरण सद्यस्थितीचं सोमवारी महापालिकेत सादरीकरण झालं. मात्र नगरसेवकांनी या सादरीकरणाकडे पाठ फिरवल्यानं त्यांना या प्रश्नाचं किती गांभीर्य आहे याबाबतची चर्चा सुरू होती. पर्यावरण संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची घोषणाही यावेळी केली. मित्र या संस्थेतर्फे पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी अभ्यास करून तयार केलेल्या शहरातील पर्यावरणाची सद्यस्थिती या अहवालाचं सादरीकरण सोमवारी महापालिकेत झालं. पिण्याचं पाणी, सांडपाणी, मैला, घनकचरा, तलाव, उद्यानं, वृक्षारोपण, वायू आणि ध्वनी प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन, बांधकामं आदींबाबत शहराची सद्यस्थिती आणि महापालिकेची जबाबदारी याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालाचं सविस्तर विश्लेषण उदय गायकवाड यांनी केलं. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांव्यतिरिक्त आरोग्य आणि पर्यावरण ही आता चौथी मूलभूत गरज बनत आहे, असं उदय गायकवाड यांनी स्पष्ट केलं. सभागृह नेता श्रीकांत बनछोडे, आर.डी. पाटील, राजू लाटकर, महेश कदम, यशोदा मोहिते आदींनी चर्चेत सहभाग घेतला. अहवालातील मुद्द्यांचा प्राधान्यक्रम ठरवून अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी इतर शहरांची माहिती घेऊन दरवर्षी विशिष्ट उद्दिष्ट ठरवून कोल्हापूरचे पर्यावरणीय प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली. महापालिकेतील पर्यावरण विभागाचे अभियंता RK पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सादरीकरणावेळी बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवल्यानं त्यांनाच पर्यावरणाचं गांभीर्य नाही हे दिसून आलं. केंद्रीय नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षांनी 5 आणि 12 रुपयात पोटभर जेवण मिळतं असं विधान करून गरिबांची चेष्टा केली आहे. त्यामुळे सध्याचा नियोजन आयोगच बरखास्त करावा अशी मागणी RPIच्या वतीनं करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनानं दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना प्रभावीपणे अंमलात आणावी, त्यासाठीच्या जाचक अटी रद्द करून सरकारी पडीक आणि गायरान जमिनी दलितांना देण्यात याव्यात या मागणीसाठी पक्षाकडून जिल्ह्यात आंदोलन केलं जाणार असल्याचं जाहीर केलं. देशाचा विकास गतीनं होण्यासाठी सध्याचं नियोजन बरखास्त करून त्यामध्ये देशातील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आणि वास्तवाचं भान असलेल्या लोकांना संधी द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विश्वासराव देशमुख यांनी केली. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब काळे, PS कांबळे, सज्जन कांबळे, अशोक बल्लाळ, अरविंद कुरणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या सप्तरंग सेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं ग्राहकांसाठी ड्रॉ पद्धतीनं सोडत काढली जाते. या महिन्याच्या सोडतीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या नॅनो गाडीचे मानकरी पिंपळेपैकी भाचरवाडी इथले श्रीपती महिपती रेडेकर हे ठरलेत. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या सप्तरंग सेल्स या कंपनीच्या वतीनं ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला ड्रॉ पद्धतीनं सोडत काढली जाते. या ड्रॉमध्ये मोबाईलपासून ते नॅनो गाडीपर्यंत बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. कंपनीच्या 7,000 सभासद संख्या असलेल्या जुलै महिन्याची सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये पहिल्या क्रमांकाची नॅनो गाडी पिंपळेपैकी भाचरवाडी इथले श्रीपती महिपती रेडेकर यांना जाहीर झाली आहे. कोल्हापुरातील कार्तिक अजित पाटील हे प्लॅटिना गाडीचे मानकरी ठरलेत, तर निपाणीतील राकेश विश्वास मोरे यांना LCD TV, कोतोलीतील वीर तानाजी पाटील हे फ्रीजचे मानकरी ठरले आहेत. या सोडतीमध्ये TV, सायकल, मोबाईल अशा इतर विविध वस्तू ग्राहक सभासदांना ड्रॉद्वारे देण्यात आल्या. सप्तरंग सेल्स कंपनीचे मुख्य प्रवर्तक विजय पाटील, रामचंद्र गायकवाड यांच्यासह कंपनीच्या संचालक मंडळाच्या हस्ते भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षकपदी अस्मिता पाटील, अभिजित जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झालेल्या धनाजी सुतार, तेजस्विनी शेलार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला. यावेळी कंपनीचे संचालक युवराज पाटील, रामचंद्र चौगले, सरदार गायकवाड, सुनील चौगले, राहुल गायकवाड, विजय पाटील, दिलीप कळेकर, प्रदीप खोत यांच्यासह सभासद उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झालेली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर पाहूया. तब्बल 6,666 मुलींचं सामूहिक भरतनाट्य नृत्य सादर करण्याचा नृत्यचंद्रिका संयोगिता पाटीलचा निर्धार. इचलकरंजी नगरपालिकेतील मुख्य सभागृहाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करावं, भीमशक्ती संघटनेची मागणी. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, the name for trust, quality, style and elegance. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे
HP चाय, वाकई कुछ खास चाय. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, state of the art library, well equipped laboratory, industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service, industrial level infrastructure. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT, NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अत्याधुनिक
उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230207740. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या शुभा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94-220 46-580, 96-73-54-50-50. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231-266-8196. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत, IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट, तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ॲडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. कोल्हापूरची नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील हिनं भरतनाट्यमच्या प्रसारासाठी सलग 66 तास भरतनाट्यम करून वेगळा विक्रम नोंदवलाय. आता कोल्हापुरातील शाळकरी मुलींना सोबत घेऊन तब्बल 6,666 मुलींचं सामूहिक भरतनाट्यम नृत्य सादर करण्याचा तिनं निर्णय घेतलाय. जानेवारी 2014 मध्ये कोल्हापुरात होणाऱ्या या अतिभव्य सामूहिक भरतनाट्यममुळे अनेक नवे विश्वविक्रम नोंदवले जाणार आहेत, अशी माहिती शोभा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरची सुकन्या संयोगिता पाटील हिनं नृत्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेकविध उपक्रम राबवलेत. वैयक्तिक स्तरावर सलग 13 तास, त्यानंतर सलग 66 तास भरतनाट्यम सादर करणं, 3 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतच्या मुलींना सहभागी करून घेऊन नृत्य लहरी हा नृत्याचा वेगळा आविष्कार दाखवणं, असे अनेक उपक्रम संयोगितानं यशस्वी केले. आता कोल्हापुरातील मुलींना सोबत घेऊन नवा विश्वविक्रम नोंदवण्याची आपली इच्छा असल्याचं संयोगितानं सांगितलं. जानेवारी 2014 मध्ये तब्बल 6,666 मुलींसह सामूहिक भरतनाट्यम करण्याचा संकल्प संयोगितानं सोडलाय. यासाठी इच्छुक मुलींना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन कार्यक्रमापूर्वी 2 महिने सराव करून घेतला जाणार आहे. या विश्वविक्रमासाठी जिल्ह्यातील नृत्य प्रशिक्षण संस्थांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्यानं शिवाजी स्टेडियमवर हा उपक्रम घेतला जाणार आहे. कार्यक्रमावेळी सर्वच नर्तिकांना भरतनाट्यमचा पोशाख, दागिने आणि घुंगरू आदी साहित्य पुरवलं जाणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या कोल्हापूरच्या परंपरेत मानाचा तुरा खोवणाऱ्या या कार्यक्रमामुळे तरुण पिढीवर नृत्याचे संस्कार होतील आणि समाजातील नकारात्मक गोष्टींचं प्रमाण कमी होईल, या हेतूनं हा उपक्रम आयोजित केल्याचं शोभा पाटील यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत विश्वविक्रमी कार्यक्रमाच्या लोगोचं अनावरण महिला पत्रकारांच्या हस्ते करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला सरलाताई पाटील, स्टीफन पॉवलस उपस्थित होते. आता बातमी इचलकरंजीची. इचलकरंजी नगरपालिकेतील मुख्य सभागृहाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करावं, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेनं पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करून नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांना निवेदन दिलं. इचलकरंजी नगरपालिकेच्या नूतन इमारतीमधील मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करावं, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेनं पालिकेकडे केली होती. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसल्यानं संघटनेच्या शिष्टमंडळानं पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करून नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांना मागणीचं निवेदन दिलं. यावेळी संघटनेचे सुनील जावळे, अरुण कांबळे यांनी याबाबत लवकर निर्णय न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आरोग्य सभापती संजय केंगार यांनीही संघटनेच्या बाजूने आपली बाजू मांडली. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी सभागृहाचं नामकरण करण्याचा विषय धोरणात्मक असल्यानं पालिका सभेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. मुस्लिम समाजामध्ये अस्तित्वात असलेली जकात ही प्रथा अतिशय प्रभावी आणि समाजोपयोगी असून तिचं पालन सर्वच मुस्लिम बांधवांनी करावं, असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलंय. कोडोली पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत ते बोलत होते. कोडोली पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. जकात म्हणजे एकूण नफ्यातील काही रक्कम गरजू लोकांसाठी खर्च करणं, ही प्रथा मुस्लिम धर्मियांमध्ये पाळली जाते. ही एक पवित्र प्रथा असून तिचा अवलंब सर्वच मुस्लिम बांधवांनी करावा, असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं. यावेळी शाहूवाडी विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैशाली माने यांनी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सरपंच मनीषा गाढवे, उपसरपंच विजय वास्कर आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते. नृसिंहवाडी शिरोळ मार्गावर मारुती मंदिराजवळील शेतामध्ये आज एका पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळला. पंचगंगा नदीतून हा मृतदेह वाहून आला असावा, याबाबत शिरोळ पोलिसात नोंद झाली आहे.
शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर मारुती मंदिराजवळील शेतामध्ये आज एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याचं शेतकऱ्यांनी पाहिलं. याबाबतची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. पुराच्या पाण्यातून हा मृतदेह वाहून आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत शिरोळ पोलिसात नोंद झाली आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूर आलाय. या पुरातून गेल्या काही दिवसांपासून अनेक बेवारस मृतदेह वाहून येत आहेत. अनेकांची ओळख पटली नसल्यानं बेवारस घोषित करून मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागतीये. मात्र काही घटनांमध्ये घातपाताचा संशयही वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीनं प्रशिक्षकांसाठी पंच परीक्षा आणि खेळाडूंसाठी पंचपूर्व परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. पेटवडगाव, इचलकरंजी, भोगावती या ठिकाणचे प्रशिक्षक, वरिष्ठ खेळाडू आणि क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. पंच परीक्षेसाठी दीपक कांबळे, विजय जाधव, प्रफुल्ल धुमाळ, धनराज टिपुगडे यांनी काम पाहिलं. यावेळी उमेश पाटील यांनी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली. कोल्हापूर महापालिका अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेला आज सुरुवात झाली. ही स्पर्धा 3 दिवस होणार आहे. या स्पर्धेत 170 स्पर्धक सहभागी झालेत. जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं कोल्हापूर नगरपालिका अंतर्गत आज कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन हॉलमध्ये जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात झाली. आजपासून 3 दिवस ही स्पर्धा होणार आहे. वजन गटात होणाऱ्या या स्पर्धेत आज 170 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचं उद्घाटन माजी महापौर वंदना बुचडे यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे, सुनील गणबावले, प्रशांत कुलकर्णी, ज्योतिबा बामणे, विश्वनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. प्रकाशित ग्रंथांच्या मुखपृष्ठांचं प्रदर्शन शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आले. निर्मिती विचार मंच आणि निर्मिती संवाद यांच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. निर्मिती विचार मंच आणि निर्मिती संवाद यांच्या वतीनं गाजलेल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचं प्रदर्शन शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात प्राचार्य डॉक्टर बाबूराव गुरव, सुभाष देसाई लिखित कोण म्हणतंय इंडिया महासत्ता होणार, डी.जी. भास्कर लिखित संघर्षाची गावं, डॉक्टर गिरीश मोरे संपादित परिवर्तनाचा जागर, राज मेहर लिखित तुझी कविता तुझ्याचसाठी याचबरोबर 110 पुस्तकांच्या मुखपृष्ठांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. हे प्रदर्शन 31 जुलैपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव इथल्या युवकांनी गावच्या समस्यांबाबत सरपंच विजयाताई बोडके यांना नुकतंच निवेदन दिलं. ग्रामपंचायतीनं स्वच्छतेची कामं हाती घेतली आहेतच, 4 दिवसात ही कामं पूर्ण केली जातील असं आश्वासन बोडके यांनी युवकांच्या शिष्टमंडळाला दिलं. करवीर तालुक्यातील दर्याचं वडगाव इथल्या समस्यांबाबत गावातील युवकांच्या शिष्टमंडळानं सरपंच विजयादेवी बोडके यांची भेट घेतली. तसंच गावातील समस्यांच्या पाठपुराव्याबाबत त्यांना विचारणा केली. गावात स्वच्छतेचा अभाव आहे, पिण्याचं पाणी वेळेवर सोडलं जात नाही, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत ग्रामपंचायतीनं लक्ष देऊन प्रलंबित कामं मार्गी लावण्याची विनंती केली. तसंच याबाबतचं निवेदन सरपंच बोडके यांना देण्यात आलंय. ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे. पिण्याचं पाणी योग्य दाबानं सोडलं जात आहे. स्वच्छता तसंच रस्त्यात मुरुम टाकणं ही कामं करण्यात येत आहेत. 4 दिवसात ही कामं पूर्ण केली जातील अशी ग्वाही सरपंच बोडके यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल कांबळे यांच्यासह नागनाथ बेनके, अमोल बेनके, साताप्पा बेनके, सागर माने, तानाजी गायकवाड, ज्योती ढेरे आदी उपस्थित होते. स्वरगंधार संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गायनकलेचं सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. शास्त्रीय आणि सुगम संगीत यांचं ज्ञान देणाऱ्या स्वरगंधार संस्थेचा दशकपूर्ती सोहळा केशवराव भोसले नाट्यगृह इथल्या बाबूराव पेंढारकर कलादालनामध्ये पार पडला. यावेळी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गायन कलेचं सादरीकरण करून श्रोत्यांची मनं जिंकली. क्षितिजा वेदपाठक, पूजा हिराणी, अथर्व माशाळ, अमेय नाईक यांच्यासह कलाकारांनी गीतं सादर केली. या कलाकारांना हार्मोनियमसाठी सुनीता वेदपाठक, तबल्यासाठी हेमंत वाठारकर यांनी साथ दिली. निवेदन विजयकुमार वेदपाठक यांनी केलं. यावेळी श्रीधर हेरवाडे, संतोष वाडकर, अनिल तनवाणी, कुमार उबाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सीपीआरच्या समस्यांसंदर्भात मुंबईत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेली बैठक यशस्वी, वाढीव निधी देऊन रिक्त पदं भरण्याचा निर्णय.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील 300हून अधिक कंत्राटदारांचा शासकीय निविदांवर बहिष्कार. सुमारे 400 कोटी रुपयांची विकास कामं ठप्प होणार. कॉलेजच्या भिंती आणि परिसर स्वच्छ करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला नवा आदर्श. आणि दळणवळणाच्या प्रगतीचे टप्पे, कच्चे तेल, इंधन आयात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा असणारा संबंध यावर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या वृत्तमालिकेचा पहिला भाग. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.